कृषी विम्यातल्या आणखी एक घोळ आता संभाजीनगरमध्ये उघड झालाय। यावेळेस कांदा पीक नाही तर यावेळेला फळबागा लागवडीमध्ये हा कृषी विम्याचा घोळ करण्यात आलाय। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या हंगामामध्ये 13,286 शेतकऱ्यांनी 8,910 हेक्टरवरच्या फळबागांचा पीक विमा काढला। मात्र हा पीक विमा नेहमीपेक्षा जास्त असल्याने कृषी विभागाला संशय आला आणि या प्रकरणामध्ये चौकशी सुरू झाली। यामध्ये 1,498 शेतकऱ्यांनी 805 हेक्टरवर कुठलीही फळबाग लावलेली नाही आणि फक्त विमा तितका काढला असल्याचं उघड झालेलं आहे। म्हणजेच हा विमा फक्त कागदोपत्री आहे, नुकसान झालेलं दाखवायचं आणि भरपाई घ्यायची असला हा प्रकार असल्याचं सांगण्यात येत आहे। तर 1200 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरचा विमा कुठलंही फळपीक नसताना केला गेलेला आहे। याच्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान शेतकऱ्यांपेक्षाही राज्य आणि केंद्र शासनाचा फार मोठा निधी या प्रीमियम पोटी विमा कंपन्यांकडे जातो आणि पाहिजे तसा फायदा शेतकऱ्यांना होत नाही। त्याच्यामुळे आपण बोलतोय की विमा कंपन्याच गवर होत चाललेल्या त्या योजनेमध्ये त्याचं हे धोतक आहे।